जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय अतुल शेठ बेनके यांना विनंती आहे की आपण उपस्थित सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो। व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर बंधू भगिनी, उशीर बराच झालाय आणि बानगुडे सरांचं मनोगत प्रामुख्याने आपल्या सर्वांना ऐकायचं, म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही। पण एक गोष्ट मला आठवली ती तुम्हाला सतीशला सांगतो। दोन महिला असतात आपल्या महाराष्ट्रातल्या भगिनी, ते एकमेकांशी माऊलीशीर गप्पा मारतात। पहिली माता अशी म्हणते की आमचे हे आहेत ना, त्यांना एखादा विषय दिला का 2 तास बोलतात, आणि दुसरी म्हणते आमच्या यांना जर विषयच नाही दिला ना, विषय नाही दिला तरी ते 4 तास बोलतात। हा कार्यक्रम जो आहे विशेषतः पुरस्कर्त्यांचा आहे। हा कार्यक्रम जो आहे इथे जे तज्ज्ञ आलेत, पाटील सर, सावंत साहेब, बानगुडे साहेब यांचं मनोगत ऐकण्यातलं आहे। इथं अनेक गोष्टींवर अनेक मान्यवरांनी इथं मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्याचं मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करणार नाही, पण सगळ्याचाच उल्लेख झाला। जैविक खतं, रेसिड्यू फ्री, ऑर्गॅनिक, कॅन्सर, शेतीमध्ये वाढ केली पाहिजे, शेतीचं डॉक्टर झालं पाहिजे, माणसांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, 10 ड्रम, 50 ड्रम, अजून ड्रम, अजूनही जे काही गोष्टी मार्गदर्शन आपलं खूप तज्ज्ञ ते करणार आहे, त्याचा उल्लेख मी पुन्हा एकदा करणार नाही। पण शेती आणि शेतीच्या संदर्भात आपल्याला जर आपल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करून पुढे जायचं असेल, जर हे आयडियल फाउंडेशन जे आहे, त्या आयडियलचा मराठीत अर्थ होतो आदर्श। हे आदर्शरित्या समाजामध्ये काम करणारी कंपनी आहे, जे समाजामध्ये आदर्श घेऊन चांगले शेतकऱ्यांनी काम केलेलं आहे अशा आदर्श व्यक्तींना पुरस्कार देणार आहे, आणि याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला गेला पाहिजे असे ते आयडियल फाउंडेशनचे प्रमुख आवताडे साहेबांनी आपल्या सर्वांना आमंत्रित केले। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देवा तेवढं थोडं आहे, पण आपला हा महाराष्ट्र हा कृषीप्रधान महाराष्ट्र, आमचा हा जुन्नर तालुका हा कृषीप्रधान हा जुन्नर तालुका, त्यामध्ये ह्या 3 शेतकरी जे बिटीनाना डोंगरे असतील, संजय वाघ असतील, आणि विशेषतः शशिकांत घाडगे असतील। मला तर शशिकांतजी यांचं खरोखर मनपूर्वक कौतुकानं अभिनंदन करायचं। बांगला वस्तीतला 1.5-2 एकरचा शेतकरी, आणि एवढ्या साध्या शेतकऱ्यांनी एवढ्या छोट्याशा जमिनीमध्ये जे उत्तम भरारी घेऊन एक चांगलं उत्पन्न केलेलं आहे, आणि असा एक सर्वसामान्य शेतकरी आवताडे साहेब तुम्ही ओळखला, त्याच्याबद्दल मी तुमचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो। या जगामध्ये आता कॉम्पिटिशन आणि मार्केटिंगचा जमाना आहे। आयडियल फाउंडेशन एवढं कष्ट जरी करत असेल तरी त्यांनी जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं आहे त्याच्याशिवाय ही फाउंडेशन एवढी किंवा त्या कंपनी एवढी मोठी झाली नसती। आपणही शेतकरी जगामध्ये नवीन काय काय चाललं आहे याचं अवगत करून प्रयोगशील राहून कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन घेऊन जगामध्ये जर मोठं व्हायचं असेल, आपल्याला शेतीमध्ये जर चांगलं उत्पादन करायचं असेल तर नवीन प्रयोग अवगत करून त्याचं तंत्रज्ञान अवगत करून मोठं होण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केलं पाहिजे। हे जे आज इथं फेटे बांधलेले रुबाबदार जे शेतकरी आहेत, असाच फेटा माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या डोक्यावर असला पाहिजे, हीच आमची सगळ्यांची ती भावना आहे। कार्यक्रमाला उशीर झाला असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। मी पुन्हा एकदा तुमच्या सर्व पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक शुभेच्छा देतो। आवताडे साहेबांनी जे टीमने आम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलं, चांगले अशा गणपती बाप्पाच्या हे पवित्र प्रांगणामध्ये हा सुंदर कार्यक्रम आपण सर्वजण अनुभवतोय। माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून एक आदर्श शेतकऱ्यांची फौज इथे उपस्थित झाली। तुमचंही जुन्नर तालुक्याचा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा एक लोकप्रतिनिधी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय शिवराय।